राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली। कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल 2026 पर्यंत शिफारसी करायची आहे। या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं। मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणं आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी करता येणार नाही। म्हणून आता 32,000 कोटीच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे। पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये मदत दिली जात आहे। आतापर्यंत 8,000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत। या आठवड्याखेरीज 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून 15 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल या दृष्टीने तरतुदी केल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पवन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलक शिष्टमंडळातील प्रतिनिधी, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजित नवले यांसह सर्व प्रमुख विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।